जय श्रीराम. तुम्हा सर्वांना पाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. आज मी तुम्हाला आपण दिवाळीचा पाडवा का साजरा करतो हे सांगतो. जसं आपल्याला माहिती आहे की गुढीपाडवा हा हिंदू नववर्ष, तर दिवाळीचा पाडवा हा मराठी नववर्ष म्हणून साजरा करतो. त्याच्यातली थोडक्यात माहिती मी तुम्हाला आज देतो. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच पाडवा किंवा बलिप्रतिपदा म्हणून ओळखला जातो. हा दिवस राजा बळी आणि भगवान विष्णू यांच्या कथेशी संबंधित आहे. पाडव्याचा दिवस संपूर्ण दिवाळी उत्सवातील एक अत्यंत शुभ आणि आनंदाचा दिवस मानला जातो. पाडव्याच्या दिवसाचे थोडेसे धार्मिक महत्व मी तुम्हाला सांगतो. या दिवशी वामन अवतारातील भगवान श्री विष्णू बलिराजाला पाताळा लोकात पाठवले, पण त्याच्या भक्तीमुळे त्याला दरवर्षी पृथ्वीवर येण्याची परवानगी दिली. म्हणून या दिवशी बलिप्रतिपदा साजरी केली जाते, जिथे बळीराजाचा सन्मान केला जातो. या दिवशी लोक राजा बळी येतोय रे अशा घोषणा करून बळीराजाचे स्वागत करतात. स्त्री पुरुषांच्या संबंधातील काही महत्वाच्या घडामोडी या दिवशी होतात. पाडवा हा पती पत्नींच्या प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो. स्त्रिया आपल्या पतीच्या कपाळावर औक्षण करून त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात. पती पत्नीस नवे वस्त्र, दागिने किंवा भेटवस्तू देतात. त्यामुळे हा दिवस वैवाहिक प्रेम आणि एकतेचा उत्सव म्हणून मानला जातो. याचं सांस्कृतिक महत्व असं आहे की या दिवशी लोक घर सजवतात, फुलांची तोरणे लावतात, दिवे लावतात आणि स्वादिष्ट पक्वाने बनवतात. काही ठिकाणी गोवर्धन पूजा सुद्धा केली जाते. व्यावसायिक लोक नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे मराठी नववर्षाचे आरंभ या दिवशी करतात आणि हिशोबाची पुस्तके पुसतात. लोक परंपरा जी अशी आहे की सकाळी तेलाने, उठण्याने अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान केले जातात. नंतर औक्षण, बलिपूजन आणि भेटवस्तूची देवाणघेवाण केली जाते. संध्याकाळी दिवे लावून आनंदोत्सव आणि प्रकाशोत्सव साजरा केला जातो. थोडक्यात त्याचा सारांश असा आहे की पाडवा हा दिवस प्रेम, नातेसंबंध, श्रद्धा आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे. तो दिवाळीच्या प्रकाशात आनंद, एकता आणि नवीन सुरुवातीचा संदेश देतो. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे मला तुम्ही नक्की सांगा कमेंट करून. आणि आपल्या चॅनलला YouTube वरती आणि Instagram वरती सुद्धा फॉलो करा. धन्यवाद. जय श्रीराम.